हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, अनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल तर ही कृती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन. आपलं मन हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने सरळ वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ संध्या. विश्रांती दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन. करणार आहोत आपण शक्ती चालत. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. आता हात आपले कोपरात न सरळ असतील. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. दोन्ही पावलं स्वतःकडे खेचून घ्या. बरोबर. हात कोपरात न सरळ. सावकाश पुढे झुकायचंय.
थोडस पायाला अजून स्ट्रेच आणण्याचा प्रयत्न करा आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 2 हाताची पकड जमिनीला लागू देत आणि पावलाच्या बाहेर येऊ देत. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा थोडस पुढे व्हायचं आणि अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 पावलं स्वतःकडे खेचली आहेत. 2 3 4 आणि 5 5 वेळा झाले की थांबायचं. मध्यभागी येऊन हाताची पकड सोडून द्या आणि तिथल्या तिथेच लगेच बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायच्यात. हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. पाठकणा सरळ. आणि आता सुरुवात करूया डायनामिक मुवमेंट करायला. थोडीशी वर खाली चालेल. सावकाश थांबायचंय. पावलांची पकड तशीच ठेवायची आहे. आज आपण बघणार आहोत कुर्मासन. याच्यातूनच पुढे जाणारं कुर्मासन. ज्याला पाठीचा मणक्याचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. तर इथे आपल्याला काय करायचंय, आपली उजवी जी पोटरी आहे, थोडीशी पावलं जी आपली स्वतःकडे आहेत ती थोडीशी अशी पुढे घ्यायची. उजवी जी पोटरी आहे त्या उजव्या पोटरी खालून उजवा हात बाहेर काढायचा, म्हणजे उजवा गुडघा वर येतो. डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर काढायचा. बघा दोन्ही हाताचे तळवे बाहेर आहेत. आणि त्यानंतर आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैल सोडायचं. कुर्म म्हणजे काय? कासव. कासवाप्रमाणे हा आकृती बनवली. म्हणजे बघा दोन आपले हात जे आहेत हे कासवाचे पुढचे पाय आणि जे हे पावलं आहेत ते कासवाचं तोंड आणि पूर्णपणे पाठीचा आकार म्हणजे हे कासवाचं कवच. याप्रमाणे हा आकृती बंध दिसतो. आणि मग सावकाश उलटचाल. ठीक आहे, सुरुवात करूया. थोडीशी पावलं आपल्या शरीरापासून पुढे घ्या आणि मग उजवी पोटरी खालून उजवा हात बाहेर काढा. बरोबर. डाव्या पोटरी खालून डावा हात बाहेर काढा. हा, छान छान, बरोबर. थोडेसे हात अजून पसरवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला दिसतंय का सर? बघा, हा पोटरीच्या खालून काढायचंय. सावते सर. हा, खाली खाली हात जमिनीला टेकवा. हात आहेत ना जमिनीवरती टेकवा. हा, हे बघा. थोडासा उजवा पाय वर उचला आणि त्या पोटरी खालून उजवा हात असा बाहेर काढा. पोटरीच्या खालून आपली ही जी मध्ये गॅप आहे ना, हा आता बरोबर आहे. हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर केलं. हा, तसाच दुसरा हात. बरोबर. हा, बाकीच्यांचं पण बरोबर आहे. हा, आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुमचं डोकं जे आहे ते पावलाच्या दिशेने सैल सोडा. जेवढं शक्य आहे तेवढं. हा, बरोबर, छान. जेवढं फॉरवर्ड बेंड घेता येईल तेवढं घ्या. ओंकार सर छान होतं. बरोबर, छान. दर्शनताईंचं होतच आहे चांगलं. हा, आणि इथे थांबा. खांदे एकदम रिलॅक्स सोडा. एकदम रिलॅक्स सोडा खांदे. डोळे अलगद मिटून घ्या. पाठकड्यावरती बघा छान असा ताण येतोय. आपले पूर्ण पेल्विस मसल्स जे आहेत ते सुद्धा इथे ताणले जातात. आणि हळूहळू उलटचाल. सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. अगदी सावकाश. दोन्ही पाय सरळ करा आणि मग विश्रांती घ्या. अगदी सावकाश. थोडा वेळ विश्रांती. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता थोडीशी पावलं. करंगळी उजवीकडे. एक डावी करंगळी उजवीकडे, सॉरी, डावा पाय डावीकडे आणि उजवा पाय उजवीकडे. आणि मग पुन्हा मध्यभागी. थोडीशी पावलांमध्ये हलतात. दिसतंय ना? हा, बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता आपण बैठक स्थितीमध्ये पवन मुक्तासन करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या आणि एक एक पाय फोल्ड करा. उजवा पाय आणि मग डावा पाय. आणि आपल्या दोन्हीही पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. बरोबर. हा, छान. थोड्याशा टाचा अजून आपल्या शरीराच्या जवळ घेता येत आहेत का बघ. पाठकणा एकदम सरळ ठेवा. नजर समोर. नकळत आपण पाठकणा असा आपला जास्त मागे झुकला जातो किंवा तो पुढे नाही पण जास्त मागे झुकण्याची स्मृती होते. पण आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा. नजर समोर. डोळे अलगद मिटून घ्या.
पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जोड श्वासाची, खांदे एकदम रिलॅक्स, पोटाची स्नायू रिलॅक्स. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत आपल्या सर्वायकल म्हणजे मानेच्या ठिकाणी. ज्यांना पाठीचा आणि मानेचे त्रास आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळावे. आता श्वास घेत आपल्याला मान वर घ्यायचे, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास घेत अप, श्वास सोडत डाऊन. आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इनहेल अप, डोळे बंद. एक्झेल डाऊन, हनुवटी नाक किंवा कपाळ. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आणि आता इथे थांबा. खाली आल्यानंतर थांबा. कपाळ, नाक किंवा हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पाठकणा मात्र सरळ असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 5 4 3 2 1. उलट सावकाश श्वास घेत घेत वर या. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आपल्याला आता करायचंय वृषभासन. आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं. आता थोडीशी आपल्याला ऍडव्हान्स कृती करायची आहे. दोन्ही पाय जुळलेले. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि उजवा पाय जसा आपण उपडी मांडी घालतो तसा तो करून घ्या. तसा फोल्ड करा. उजवा पाय उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे. हा बरोबर. दोन्हीही पावलांच्या ज्या टाचा आहेत किंवा पावलं आहेत, बोटं जी आहेत ही एका सरळ रेषेमध्ये येतील गुडघ्याच्या. त्याप्रमाणे आपल्याला आपला पाय ऍडजस्ट करायचा आहे. हा, ज्यांना नी जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मात्र सावकाश करा. बरोबर. दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर ठेवा. थोडस डाव्या बाजूला वळा, कारण की आपण उजवा पाय फोल्ड केला त्यामुळे आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय. डोळे अलगद मिटून घ्या. जोड श्वासाची. आणि आता उजवं जे पाय आहे म्हणजे उजवा जो पाऊल आहे आपला, तो थोडासा वर खाली करता येतोय का बघा. थोडासा वर असा उचलून खाली ठेवता येतोय का बघा. किंवा त्या अँकल जॉईंट मध्ये हालचाल करा. उजव्या पावलाच्या अँकल जॉईंट मध्ये हालचाल करा. अप अँड डाऊन. हा बरोबर. म्हणजे हे थोडंसं आपल्याला सोपं वाटतं करायला. अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल. हा बरोबर. जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा आपोआप आपले हिप जॉईंट सुद्धा मोकळे होतात. आणि आता पुढची कृती आपल्याला करायची आहे. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी असतील. हाताची कोपरं जमिनीला समांतर. थोडस आपण डाव्या बाजूला टर्न झालेलो आहोत. आणि आता हे जोडलेले हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. छान. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. हळूहळू डाव्या बाजूने सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी हाताची पकड जमिनीवर जाऊ दे. जेवढे हात तुम्हाला पुढे स्ट्रेच करता येतील तेवढे स्ट्रेच करा. आणि मग कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आपल्याला कुठेही उजवा गुडघा जमिनीपासून वर उचलायचा नाहीये. तो पूर्णपणे पाय जमिनीवर असेल. आणि आता बघा, डाव्या बाजूला एक विशिष्ट प्रकारे आपल्याला ताण आणि दाब याची जाणीव होतीये ओटी पोटावर. त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. उलट चाल करताना आधी सावकाश डोकं वर उचला. आणि मग हळूहळू हात हळूहळू आपल्या जवळ हळूहळू सरकवून मग पुन्हा कमरेतनं सरळ व्हा. खूप छान. सावकाश दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. आज आपली बरीचशी जी आसनं म्हणजे असतील 2-4 ती आपली हिप जॉईंट्स मोकळे करण्याचीच आहे. किंवा आपला थाय मसल्स म्हणजे जे असतो मांडीचा भाग जो वाढलेला आहे, आपल्या हिपचा आकार वाढलेला असतो, तर तो कमी होण्यासाठी, फ्लेक्झिबल होण्यासाठी ही सगळी आसनं असतात. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. आणि मग डावा पाय फोल्ड करूया.
उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे दोन्हीही पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील, याप्रमाणे आपल्याला डावा पाय ऍडजस्ट करायचा आहे. आपली टाच सीट पासून खूप अंतरावर असेल. जास्त डाव्या पायाची टाच पाऊल जे आहे हे सीट पासून लांब असेल. दोन्ही हातात आपल्या गुडघ्यावर उजव्या बाजूला टर्न व्हायचंय. डोळे अलगद मिटून घेऊया आणि या स्थितीचा अनुभव घेऊया. डाव्या बाजूच्या हिप जॉईंट्स वर, थाय मसल्स वरती प्रेशर, ताण काय वाटतोय त्याचा आपण आपला अनुभव घेऊया. आणि आता पाऊल अँकल जॉईंट्स मधून हालचाल डाव्या पायाच्या. आपोआप आपले काफ मसल सुद्धा इथे ऍक्टिव्हेट होतात जेव्हा आपण अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करतो त्यावेळेला. बरोबर. थोडासा पाऊल वर उचलता येतोय का बघा. हलकीशी हालचाल. ठीक आहे. सावकाश मध्यभागी दोन्ही हात जोडून घ्या. नमस्कार स्थितीमध्ये जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. एक श्वास भरून घ्या. आपण उजव्या बाजूला टर्न होतोय. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आपले सावकाश जमिनीवर टेकतील. त्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स असतील, पोटाचे स्नायू रिलॅक्स आणि आता उजव्या पोटी पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. जेवढे हात तुम्हाला वरच्या बाजूने ताणता येतील तेवढे ताणण्याचा प्रयत्न करा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना हळूहळू हाताच्या आधाराने हळूहळू आधी डोकं वर उचला आणि मग सावकाश वर या. पुन्हा दोन्ही हात वरच्या बाजूला असतील सिलिंगच्या दिशेला. छान. आणि जोडलेले हात पुन्हा छातीपाशी. दोन्ही हात खाली. डावा पाय सरळ आणि मग उजवा पाय सरळ. विश्रांती. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार ऋषभ म्हणजे काय तर बैल. बैलाला संस्कृतमध्ये ऋषभ म्हटलं जातं. आणि आता याला कॉम्प्लिमेंट करणार गोमुखासन. गो म्हणजे काय, आपण गाईला गोमाता म्हणतो. तर गोमुखासन हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. इथे तुम्हाला एक नॅपकिन लागणार आहे कारण की आपण बद्धहस्त गोमुखासन करणार आहोत. त्यामुळे एक नॅपकिन जवळपास ठेवा. जर गरज लागली तरच नॅपकिनचा आधार घ्यायचा आहे. तर हे कसं करायचं आधी दाखवून देते, मग आपण एकत्रित करणार आहोत. तर याचे फायदे अनेक आहेत. डायबेटीस प्रतिबंधात्मक हे मानलं गेलेलं आहे हे आसन. त्याचबरोबर आपले थाय मसल्स, हिप जॉईंट्स मोकळे होतात. आपले गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी मात्र करताना अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे तर त्यांनी सुद्धा करताना काळजी घ्यायची आहे. हे कसं करायचं दाखवतो. दोन्ही पाय जुळलेले. आपल्याला हे आसन दोन्ही बाजूनी करायचं आहे, एकदा उजव्या आणि एकदा डाव्या. समत्वम योगोच्यते या श्लोकाप्रमाणे आपल्याला बॅलन्स करून ही आसनं करायची. तर दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या सीटच्या जवळ आलेलं आहे. त्यानंतर आधी बघून घ्या कसं केलं जातं. आणि मग डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. ठीक आहे. आता ही जी आपण आपली बैठक आहे ती अजून स्थिर आणि पक्की होण्यासाठी काय करायचं, आपले दोन्ही हात पावलांवर ठेवायचे. सीटचा भाग वर उचलायचा. थोडस पुढे झुकायचं. म्हणजे बघा आपोआप गुडघे एकमेकांच्या वरती येतात आणि मग पुन्हा सीटचा भाग जमिनीवर ठेवायचा. म्हणजे बरोबर गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतात. ठीक आहे. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची म्हणजे आपला बेस जो आहे हा बरोबर जमिनीवर असेल. तर हे झालं आपलं गोमुखासन. आता इथे आपला उजवा गुडघा वर आहे, डावा गुडघा खाली आहे. त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा, हाताची बोटं जमिनीच्या दिशेला आणि मग उजव्या हाताचा तळवा. हे एक मेडिटेटिव्ह आसन सुद्धा आहे, मेडिटेटिव्ह पोस्चर सुद्धा आहे हे ध्यानात्मक पट्टीतलं. पाठकाणा इथे सरळ ठेवायचा, मान मध्यभागी. हे झालं आपलं गोमुखासन. ही जी दोन पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात आणि हा जो आपल्या पायाचा जो आकृतीबंध आहे तो गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो. म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. आणि आता पुढचं म्हणजे बद्धहस्त गोमुखासन. आपल्याला दोन्ही हातांच्या बोटांची अशा प्रकारे गुंफण करायची.
पण ती आपल्याला मागच्या बाजूने करायची. ती कशी करायची दाखवते. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, तो हलकासा ताणायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो, मग तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला डावा हात तो सुद्धा मागे घेऊन जायचा आणि मग दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. बघा, आधी समोरून दाखवते मी तुम्हाला. इथे मान आपल्याला सरळ ठेवायची, ती कुठेही खाली किंवा वर न करता अगदी मध्यभागी ठेवायची आहे. आपला पूर्णपणे उजवा जो कोपरापासूनचा म्हणजे कमरेपासून कोपऱ्यापर्यंतचा भाग आहे तो पूर्णपणे बघा ताणला गेला. आता मागून बघा हे कसं दिसतं. मी दिसलं करते असं मी गृहीत धरते. बघा, ही दोन्ही बोटं आपण हातांमध्ये दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली. तर आता तुम्हाला समजा ही बोटं सहज गुंफवली जात नसतील किंवा सहज त्यांचं पकड होत नसेल तर मग काय करायचं. नॅपकिन घ्यायचा. नॅपकिनचं एक टोक आपल्या एका हातात पकडायचं, दुसरं टोक दुसऱ्या हातात पकडायचं आणि मग हळूहळू आपले हाताचे जरा जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला जेवढं जवळ घेता येईल तेवढं जवळ घ्यायचं आणि मग वरचा टोक वरच्या बाजूने ताणायचा, जास्तीत जास्त ताणून घेण्याचा प्रयत्न करायचा. बघा, या प्रकारे तुम्ही नॅपकिनच्या आधारे ही कृती करू शकता. पाठकाणा एकदम सरळ, मान मध्यभागी. मागच्या बाजूने कळलंय प्रत्येकाला केलंय नॅपकिनच्या आधाराने. आणि आदर्श स्थिती या प्रकारे दिसते. हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतून ही झाली आपली आदर्श स्थिती, आयडियल अंतिम अवस्था. ठीक आहे. आता उलट चाल करताना बघा कशी करायची. ही सगळी ऍडव्हान्स असं नाही, व्यवस्थित जर आपण स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर कुठेही आपल्याला दुखापत होत नाही. आणि आसन सोडताना जो हात खाली आहे, डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल, मग वर असलेला उजवा हात खाली येईल. जो पाय खाली आहे डावा पाय प्रथम सरळ करायचा आणि मग वर असलेला उजवा पाय. आणि अशाच प्रकारे ही कृती विरुद्ध बाजू. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ येईल, बरोबर. आणि मग खाली असलेला डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ येईल. परफेक्ट. आता दोन्ही हात जे आहेत ते आपल्या पावलांवर ठेवा, हाताचे तळवे. सीटचा भाग थोडासा वर उचला आणि थोडस पुढे झुका. हा, थोडस पुढे बा, बरोबर. हा, छान. आणि मग पुन्हा सीटचा भाग जमिनीवर येऊन म्हणजे आपोआप आपले गुडघे एका सरळ रेषेमध्ये येतील. हा, आता डावा गुडघा वर आहे त्यामुळे सॉरी उजवा गुडघा वर आहे म्हणून डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल. हाताची बोटं जमिनीकडे ठेवा आणि मग उजवा हात. छान. डोळ्यालगत मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आपण जे गोमुखासन केलंय त्याचा बंद डोळ्यांनी त्याचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहूया. बघा, आपली उजव्या बाजूचे जे हिप जॉईंट्स आहेत, थाय मसल्स आहेत, तिथे तुम्हाला हलकासा स्ट्रेच जाणवतोय. आपल्या गुडघ्याच्या इथे ताण आहे. आपल्या काफ मसलच्या इथे तुम्हाला काही प्रेशर वाटतोय का हे आपलं आपण तपासा. पाठकणा सरळ, चेहऱ्यावर डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. आणि पुढची कृती बद्ध असतं गोमुखासन. डोळे अलगद उघडायचे आहेत आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. छान. आणि मग तो मागे फोल्ड करा. मागे फोल्ड करा उजवा हात, बरोबर. आणि मग डावा हात जो खाली आहे तो पुन्हा खालून मागे घ्या आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. मान सरळ, समोर बघायचं. हा, छान. आणि एक हलकस स्मित असे आपल्या चेहऱ्यावरती. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता बघा, बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा आपला आकृतीबंध तपासायचा आहे. आपली पूर्णपणे उजवी बाजू कमरेपासून ते हाताच्या कोपऱ्यापर्यंत, तिथे एका बाजूने ताण जाणवतोय, खांद्याच्या वरच्या बाजूला प्रेशर आहे. त्या सगळ्याचा अनुभव आणि जोड श्वासाची. डोळे अलगद मिटलेले, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती.
छान, खूप छान दिसतंय. यथाशक्ती थांबल्यानंतर उलट चाल करताना डोळे उघडायचे. डावा हात डावा हात प्रथम खाली गुडघ्यावर येईल, खाली असलेला. मग वर असलेला उजवा हात. छान. खाली असलेला डावा पाय सरळ करा आणि मग वर असलेला उजवा पाय सरळ करा. अगदी सावकाश. थोडीशी विश्रांती. थोडा वेळ विश्रांती. पावलामध्ये जर स्ट्रेच वाटत असेल तर थोडेसे पावलांमध्ये हालचाल करा, पायांच्या बोटांमध्ये हालचाल करा. आपल्याला सवय नसते त्यामुळे नकळत एखादा स्नायू अखडला जातो, दाबला जातो. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडले गेले आणि आता डावा पाय प्रथम फोल्ड करायचा आहे उजव्या पायाच्या वरून. त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ येईल आणि मग वर खाली असलेला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ येईल. बरोबर. आणि आता पुन्हा एकदा दोन्ही पावलांवर आपल्या हाताचे तळवे ठेवायचे. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा, गुडघे बरोबर एकमेकांच्या वर येतील, फिक्स होतील. हा, आणि मग पुन्हा मध्य भाग. बरोबर, छान. आणि आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा, आपली हाताची बोट जमिनीच्या दिशेने आणि मग डाव्या हाताचा तळवा. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि पुन्हा एकदा आपला आकृतीबंध तपासून पाहूया. आणि आता डाव्या बाजूच्या हिप जॉईंट्स वरती, आपल्या नी जॉईंट्स वर एक हलकासा स्ट्रेच आहे, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. आणि आता पुढची कृती. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. परफेक्ट. अजून थोडासा वरच्या बाजूने ताणा तो. आणि मग सावकाश मागे फोल्ड करा. बरोबर. आणि आता खाली असलेला जो आपला उजवा हात आहे तो मागे घेऊन जा आणि दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. जर बोट गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या, एक टोक दुसऱ्या बाजूने पकडा. बरोबर, छान. नजर समोर. आणि मग अलगद डोळे मिटून घ्या. छान. एक हलकस स्मित हास्य पुन्हा एकदा आपल्या ओठांवरती आहेच. आणि आता पुन्हा बंद डोळ्यांनी आपल्या डाव्या बाजूला जो ताण आलेला आहे कमरेपासून ते कोपरापर्यंत, त्याचा अनुभव आणि जोड श्वासाची. गोमुखासनने आपला डायबेटीस तर राहतोच कंट्रोलमध्ये, पण आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते आणि आपलं चयापचयाची जी आपली कृती आहे ती सुधारते. आणि त्याचबरोबर एक वेगळाच उत्साह, कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. छान. उलट चाल करताना प्रथम आपला उजवा हात डाव्या गुडघ्यावर येईल आणि मग वर असलेला डावा. बरोबर, छान. जो पाय आपला खाली आहे तो प्रथम सरळ करायचा, म्हणजे उजवा पाय प्रथम सरळ आणि मग डावा पाय. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. आणि आता आपल्याला सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता आपल्याला थोडीशी लाकूड तोडा ऍक्शन करायची आहे. पण पुन्हा ज्यांना पाठीची दुखडी आहे, वर्टिगोचा त्रास आहे, म्हणजे चक्कर वगैरे येते, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. तर लाकूड तोडा ऍक्शन मध्ये आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि लाकूड तोडा कसा लाकडावरती घाव घालतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. श्वास घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे यायचं. जसं तलवारीचा घाव त्या लाकडावर पडतो, आपण जोरात मारतो, तसंच आपल्याला कृती करायची. आणि हाताची पकड थोडीशी आपल्या ह्या पायाच्या मधून मागच्या बाजूला गेली पाहिजे. थोडीशी स्विंग करायचे आपल्याला आपले हात. ठीक आहे.
सुरुवात करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. श्वास घे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत पुढे. एक. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. दोन. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. तीन. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. चार. लास्ट राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पाच. सावकाश सरळ. सावकाश तिथल्या तिथे सरळ. बरोबर. छान. पायांमधलं अंतर कमी आणि पुन्हा एकदा विश्राम. आज आपण बघणार आहोत वीरासन. तर हे वीरासन जे आहे हे चंद्र नमस्कार जे आपण पुढे बघणार आहोत तर त्याच्यामधली ही एक स्टेप आहे. तर मी आधी दाखवते कसं करायचं आणि मग आपण पुन्हा करणारच आहोत एकत्र. तर हे सुद्धा हिप जॉईंट साठी फार उपयुक्त आहे. फक्त ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना सावकाश करायचं. बघून घ्या आधी कसं केलं जातं म्हणजे आपल्याला करणं पुढचं सोपं जाईल. दोन्ही पाय आपण एक वीरासनाचा एक भाग बघितला होता. आता हाताची पुढची पायरी आहे. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय बघा या प्रकारे. मग आपण जेव्हा उजव्या बाजूने हे करणार आहोत त्यावेळेला डाव्या पायाचे जे पाऊल आहे ते समोरच्या बाजूला आहे आणि उजव्या पायाचं पाऊल हे उजव्या बाजूला टर्न करायचं या प्रकारे. ठीक आहे. आणि मग तुमचा उजवा जो गुडघा आहे तो तुम्हाला जेवढा पुढे नेता येईल फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करायचा आहे उजवा गुडघा. डावा पाय आपला बरोबर सरळ असेल आणि तुमचे हिप्स जे आहेत ते जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडण्याचा प्रयत्न करायचा बघा या प्रकारे. जेवढं तुम्हाला तुमचे हिप्स खाली जमिनीकडे नेता येतील तेवढे नेण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपली जी उजवी मांडी आहे ती जमिनीला समांतर येईल. ही कृती आपली पक्की झाली की मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि मग ते सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे नमस्कार स्थितीमध्ये आणि एक हलकासा बॅकवर्ड. आणि इथे आपल्याला अजून एक कृती करायची आहे. डावा हात जमिनीवर ठेवायचा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. उलट चाल करताना हळूहळू पुन्हा उजवा हात खाली घ्यायचा आणि हळूहळू कमरेतनं सरळ घ्यायचं. उजवा पाय मग पुन्हा समोर आणि पायांमधलं अंतर घेऊन विश्राम. ठीक आहे. थोडस ऍडव्हान्स आसन आहे. श्वासाची गती वाढू शकते. हृदयाची गती वाढू शकते. करताना सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. करूया सुरुवात. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता डावं पाऊल जे आहे हे समोरच्या बाजूला. उजवं पाऊल उजव्या बाजूला. बरोबर. छान. आता जेवढा तुम्हाला उजवा गुडघा फोल्ड करता येते तेवढा फोल्ड करा. सीटचा भाग जेवढा जमिनीकडे तुम्हाला सैल सोडता येईल तेवढा सैल सोडा. बरोबर. ठीक आहे. छान. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीत. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. छान. खूप छान. दर्शनातही छान दिसतंय. थोडासा उजवा गुडघा तुमचा फोल्ड होतोय तर तसं न करता पायामध्ये जास्त स्ट्रेच न घेता कृती करा. हा बरोबर बरोबर. छान. आणि आता सावकाश डावा हात खाली घ्या उजव्या पावलाजवळ. हा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. छान. सावकाश उलट चाल करताना उजवा हात खाली आणि हळूहळू कमरेतनं सरळ. डावा पाय उजवा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने पूर्ण श्वास सोडून द्या. छान. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आणि आता उजवं पाऊल समोरच्या बाजूला आणि डावं पाऊल डाव्या दिशेला. बरोबर. जेवढा तुम्हाला डावा पाय फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करा. सीटचा भाग जमिनीच्या बाजूला येऊ दे जास्तीत जास्त जमिनीकडे. छान. दोन्ही हात थोडस डाव्या बाजूला टर्न व्हा. दोन्ही हात खांद्यातून सरळ
मग ते सरळ डोक्याच्या दिशेने वर, हलकासा बॅकवर्ड बेंड. छान, खूप छान. यथाशक्ती थांबा. आणि आता उजवा हात खाली घ्या डाव्या पावलाजवळ आणि डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. छान. उलट चाल करताना डावा हात सुद्धा खाली घ्या आणि हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. सावकाश. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडू. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर, विश्रांती. जर पायामध्ये जास्त ताण वाटत असेल, स्ट्रेच वाटत असेल तर थोडेसे पाय फोल्ड करा. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या, गुडघ्यांमध्ये अंतर. आणि बाळ कसं झोपतं त्याप्रमाणे आपल्याला आता आपले हात कोपरातून फोल्ड करायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. कोपरापासून आपण हात फोल्ड केलाय. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे अर्धत मिटून घ्या. हाताची बोटं अर्धवट मिटलेली. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती, हृदयाची गती नॉर्मलला येऊ दे. आता आपण करणार आहोत आनंद बाणास. सोपं आहे. जे आपले मसल्स पायाचे आणि गुडघ्याचे ताणले गेले होते त्याला आपण थोडस तो जो स्ट्रेच आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करूया. आता दोन्ही पावले जी आहेत ती वर उचला आणि पायाच्या अंगठी पकडा. पावलं वर उचला आणि पायाच्या अंगठी पकडा. हा, आतल्या बाजूने. हा, बाहेरच्या बाजूने नाही, आतल्या बाजूने. बरोबर पकडले. हा. आणि आता उजवा पाय सरळ, मग उजवा पाय खाली, डावा पाय सरळ. तिथल्या तिथेच आपण ही एकदम सरळ गुडघ्यातनं करण्याची गरज नाहीये. तिथल्या तिथेच फक्त वर खाली करायचंय. हा, तिथल्या तिथेच वर खाली. 1 2 खांदे रिलॅक्स. 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थोडस वर खाली वर खाली. आणि आता पुन्हा मध्यभागी येऊन थांबा. आणि आता आपल्याला रोलिंग करायचंय. एकदा उजवीकडे टर्न व्हायचं आणि एकदा डावीकडे. लहान बाळ कसं करतं त्याचप्रमाणे कृती. एकदा उजवीकडे टर्न, एकदा डावीकडे. पायाच्या अंगठी तशाच पकडले. एकदा उजवीकडे टर्न, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. छान. मध्यभागी येऊन थांबा. मध्यभागी येऊन थांबा. हा, हाताची पकड सोडून द्या आणि दोन्ही पाय हवेत सरळ करा. गुडघ्यामध्ये, हवेमध्ये सरळ करा गुडघ्या. आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. सावकाश जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपण करूया उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आधी आपल्याला एक छोटस व्हेरिएशन करायचंय. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवे. हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर, खांदे जमिनीवर, एकदम रिलॅक्स. हा, आडवे करायचे. एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता उजवा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या. 10 20 30 40 50 60
70, 80, 90. बरोबर. ठीक आहे. उजवा पाय वर घेतलाय आणि आता तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि मान उजवीकडे टर्न करा. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा, मान उजवीकडे टर्न करा. आपल्याला खांदे कुठे वर उचलायचे नाहीये, फक्त आपल्या उजव्या सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल. पुन्हा इथे हिप जॉईंटच्या इथे आपल्या कमरेच्या इकडे ओटीपोटावरती एक हलकासा पीळ, ताण आणि ताप याचा अनुभव. उजव्या बाजूला आपण हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करतोय. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता हा कैची सारखा सुद्धा आकार दिसतो. छान. बरोबर. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पुन्हा उजवा पाय यथाशक्ती 90 डिग्री वर घेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. यथाशक्ती. आणि मग तो सावकाश जमिनीवर ठेवा. अगदी सावकाश. काही घाई गडबड नाही आपल्याला. विश्रांती. हात तसेच ठेवायचे खांद्यातून आडवे. थोडा वेळ पायामध्ये विश्रांती घ्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात खांद्यातून आडवे. आणि आता डावा पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचा. टप्प्याटप्प्याने सुरुवात करूया. डावा पाय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 वरती आलाय. आणि आता तो उजव्या पावलाच्या पलीकडे ठेवा, उजव्या पायाच्या पलीकडे. आणि आपली मान डावीकडे. मान डावीकडे. पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. डाव्या पायाचं पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकवा. यथाशक्ती प्रयत्न. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. विरुद्ध बाजूने ताण, दाब आणि पीड याचा अनुभव. जोड श्वासाची एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आपण खूप छान करतोय ही भावना आपल्या मनामध्ये. आणि उलट चाल करताना हळूहळू पुन्हा यथाशक्ती डावा पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचंय. छान. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत डावा पाय टप्प्याटप्प्याने खाली घ्या. अगदी सावकाश. श्वास सोडत सोडत डावा पाय पूर्ण खाली. दोन्ही हात खाली. आणि विश्रांती. आज आपण धनुरासन बघणार आहोत. पूर्ण धनुरासन हे कसं केलं जातं आधी बघून घ्या, मग आपण एकत्रित करू. ज्यांनी आधी योग साधना केली आहे त्यांना माहिती आहे हे कसं केलं जातं, पण जे नवीन आहेत त्यांनी आधी बघून घ्या. तर ज्यांचं कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल पोटासंबंधी, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. या आसनाने आपल्या पाठीचा मणका खूप फ्लेक्झिबल होतो. एक त्याला किंवा आपली जी लहान मुलं असतात, लहान मुलांना पोक काढून चालायची सवय असते, तर हा पोक पाठीचा जो बाक आहे तो कमी व्हायला मदत होते. तर आधी बघून घ्या एका कुशीला वळून हे कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. त्यांची अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. तर इथे पोटावर पडून विश्रांती घ्यायची. आणि मग पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. त्यानंतर दोन्ही पाय फोल्ड करायचे. उजव्या हाताने उजवा अँकल पकडायचा, डाव्या हाताने डावा अँकल पकडायचा. आपण अर्ध धनुरासनची प्रॅक्टिस केली होती. आता हे पूर्ण धनुरासन. ही स्थिती पक्की झाली की मग मांड्यांचा भाग वर उचलला की आपोआप आपलं कपाळ सुद्धा बघा वर येतं. मग आपल्याला यथाशक्ती आपल्या नाभी प्रदेशापर्यंत वर यायचंय. आणि त्यानंतर दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न करायचा. नजर समोर. इथे आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचाच. तो नकळत आपण होल्ड करतो तसं न करता नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. धनुष्याप्रमाणे हा आकृतिबंध दिसतो. आणि उलट चाल करताना आधी सावकाश कपाळ जमिनीवर येईल. हाताची पकड सोडून द्यायची. आणि धनुरासन केल्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची असते. ठीक आहे. सुरुवात करूया मग. सावकाश एका कुशीला वळून कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या.
श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. आपल्याला आसनं करताना ही काळजी घ्यायची आहे नेहमीच, की जेव्हा श्वासाची गती नॉर्मल होईल तेव्हाच पुढच्या आसनाची कृती करायची. आणि आता सुरुवात. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजवा अँकल, डाव्या हाताने डावा अँकल पकडा, म्हणजे पायाचा गोटा पकडायचा. आणि आता मांडीचा भाग वर उचला दोन्ही पायांच्या, म्हणजे कपाळ वर उचललं जाईल आणि हळूहळू कमरेपासूनचा वरचा भाग वर उचलण्याचा प्रयत्न करा. नजर समोर. छान छान दिसतंय दर्शनातही. नजर समोर. जास्तीत जास्त पाय अजून ताणण्याचा प्रयत्न करा. छान, परफेक्ट. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 5 4 3 2 1. उलटचाल. नियंत्रित. कपाळ जमिनीवर, हाताची पकड सोडून द्या आणि एका कुशीला वळवून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. सावकाश एका कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये. सावकाश. पायांमध्ये अंतर. विश्रांती घेतल्यानंतर पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. करणार आहोत आपण कपालभातीची 10 आवर्तन. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सावकाश कृती थांबवा. 10 स्ट्रोक दिल्यानंतर कृती थांबवायची. डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वसन मार्ग, दोन्ही नाकपुड्या आपला मोकळा झालेला आहे. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. नुकतंच आपण धनुरासन केलं, त्याच्यामुळे आपल्या शरीराचं तापमान वाढलं, श्वासाची गती वाढली, हृदयाची गती वाढली. म्हणून ह्याला कॉम्प्लिमेंट असं शीतली आणि सितकारी हे 2 प्राणायाम आहेत. तर हे 2 प्राणायाम कॉन्ट्राइंडिकेशन्स असे आहेत की ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हे प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये हे प्राणायाम करणं टाळायचं आहे. थंडीमध्ये आधीच वातावरण थंड असतं, शरीराचं तापमान सुद्धा कमी असतं, त्यामुळे हे प्राणायाम थंडीच्या दिवसामध्ये करणं टाळायचं आहे. आता आपण नुकतंच धनुरासन केलं म्हणून मी तुम्हाला हे प्राणायाम आज दाखवत आहे. पण शक्यतो जर तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे खूप जर थंड हवा असेल, थंड वातावरण असेल तर हे करणं टाळा. तर याची अजून एक आपल्याला असं एक काळजी घ्यायची आहे की हे प्राणायाम शुद्ध हवेमध्ये, मोकळ्या हवेमध्ये करायचे असतात. आजूबाजूला कुठलंही प्रदूषण, धुळीचं साम्राज्य नसावं, कारण की हे अपवादात्मक प्राणायाम आहेत. या एकमेव प्राणायामामध्ये आपण
तोंडाने हवा आतमध्ये भरून घेतो आणि ती नाकाने सोडतो. म्हणून हे प्राणायाम स्वच्छ ठिकाणी, धुळीच्या ठिकाणी न करता स्वच्छ हवेमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. कसं करायचं मी आधी दाखवते. शीतली प्राणायाम सुरुवातीला आपण बघणार आहोत. तर आपण फक्त 2-2 आवर्तनं घेणार आहोत या दोन्हीही प्राणायामाची, कारण की थंडीचे दिवस आहेत म्हणून. तर इथे आपल्याला जिभेची पन्हळ करायची आहे. जीभ बाहेर घेऊन यायची आणि तिची पन्हळ करायची. आपण पत्र्याचं पागोळी कशी असते ज्याच्यातून पाणी गळतं, त्याप्रमाणे आपल्याला जीभ फोल्ड करायची असते या प्रकारे. तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची, तोंडाने पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि मग नाकाने रेचक. हे झालं आपलं शीतली प्राणायाम, ज्याच्यामध्ये आपण जीभ बाहेर घेऊन येतो आणि ती समोरून फोल्ड करतो. पुढचं आहे स्थितकारी. तर याच्याने जेव्हा आपण हवा आतमध्ये भरून घेतो तेव्हा स्थित असा आवाज येतो, म्हणून याला स्थितकारी प्राणायाम म्हटलं जातं. तर हे सुद्धा दाखवते. इथे आपल्याला ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे या प्रकारे. आणि मग जीभ जी आहे ही दातांच्या मध्ये असेल आणि तोंडाने पुन्हा एकदा हवा आतमध्ये भरून घ्यायची, दाताच्या फटीतनं तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची या प्रकारे. तोंड बंद आणि नाकाने पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा. तोंडाने पूरक, नाकाने रेचक. ठीक आहे, लक्षात आलंय. शीतली असा असतो, जिभेची पन्हळ, आणि शीतकारीमध्ये ओठ विलग. ठीक आहे, याच्या आधी आपण सूर्यभेदन करून घेऊया आणि मग या प्राणायामाकडे वळूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा आपण करणार आहोत. 2 आवर्तन सूर्यभेदनाची. डावी नाकपुडी बंद करून घ्या, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. शीतलीसाठी आहे तो श्वास सोडून देऊया. नॉर्मल श्वास प्रश्वास आपला चालू आहे. पुन्हा एकदा सहज श्वास भरून घ्यायचा, तोही श्वास सोडून द्यायचा. आणि करूया आता शीतली प्राणायाम. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक राऊंड करूया शीतलीचा. जिभेची पन्हळ, जीभ बाहेर आणि ती फोल्ड. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. 2 आवर्तन स्थितकारी प्राणायामाची. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांना आणि पुढे तो आपल्या कंठापर्यंत जातोय, आपल्या फुफ्फुसांपर्यंत जातोय. तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक राऊंड. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद
आणि नाकाने संथ रेचक. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती आहेच. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. प्रचंड शांततेचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. आपली जाणीव हाताच्या ज्ञान मुद्रेकडे, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना झालेला स्पर्श, तिथे किंचितसा दाब आणून प्राणस्पंदनांची अनुभूती, तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे, ती सटल व्हायब्रेशन्स, त्याकडे आपलं लक्ष मन केंद्रित करून घेऊया. आणि याच्या सोबतच 3 आवर्तनं भ्रामरी प्राणायामाची, जो आपण काल पाहिलेला आहे. डोळे अलगद मिटलेले तसेच आहेत. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरक, दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पुरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच पद्मासन अर्ध पद्मासन साधी मांडी सोडून द्यायची आहे. पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती. आज आपण एक क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत. QRT, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक, जी तुम्ही कधीही करू शकता. ऑफिस मधून घरी आल्यावरती जर खूप थकले असाल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला ही कृती अतिशय उपयुक्त आहे. पाठीवर पडून विश्रांती, सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, मान डावीकडे उजवीकडे मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. आणि आता दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या. आणि आता हे मुठी वळलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या, वरती. हा. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर एकदम आवळून घ्यायचंय. पायाच्या नखापासून ते वर असलेल्या हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर आवळून घ्यायचंय. सुरुवात करा. जास्तीत जास्त आवळून घ्यायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच. डोळे एकदम घट्ट मिटून घ्या, आवळून घ्या, दातावर दात घ्या आणि एकदम टाईट 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 टाईट. रिलॅक्स रिलॅक्स. अजून एकदा हीच कृती करूया. पुन्हा दोन्ही हात वरती आहेत, हाताच्या मुठी आहेत. घट्ट आवळून घ्यायचंय पूर्णपणे. संपूर्ण शरीर एकदम टाईट करायचं. अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, नी जॉईंट्स, आपले थाय मसल, हिप मसल्स, पूर्णपणे पाठीचा मणका, गळ्याचे स्नायू, खांद्याचे स्नायू टाईट टाईट टाईट. डोळे घट्ट मिटून घ्यायचे, घट्ट आवळून घ्यायचे. दातावर दात आहेत, एकदम टाईट 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 टाईट. आणि रिलॅक्स. एकदम सैल सोडून द्या, एकदम सैल. रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या, हाताचे तळवे सिलिंगकडे. एकदम रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. आपले सगळे शरीराचे स्पर्श बिंदू जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या, एकदम रिलॅक्स.
आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत घेऊन या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना आकार. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंतचा हा भाग रिलॅक्स होत चालला आहे. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन या. दोन्ही हात, हातांची बोटं, पाठीचा मणका, उदरभाग, उरभाग या भागामध्ये शिथिलता येण्यासाठी एक श्वास भरून घ्या. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत, जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. डोळे रिलॅक्स आहेत, पापण्या रिलॅक्स आहेत, कपाळावर कुठलीही आठी नाहीये, चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य ओठांवरती. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. आज आपण दिवसभर जी काही कामे करणार आहोत त्या कामासाठी पोषक अशी ऊर्जा, आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त होत चालला आहे. आपली इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आपण सुखी, समाधानी आणि आनंदी आहोत. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधविरहित, व्याधीविरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे, यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. कुलस्वामिनीचं स्मरण, त्यांना मनोभावे वंदन. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आणि अगदी सावकाश या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल. दोन्ही पाय फोल्ड करा आणि या उजवा हात आपल्या शरीरावर असेल. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. या स्थितीचा आनंद घ्या आणि त्यानंतर हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सर. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम.
धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. उद्या तुम्हाला वेळ असेल का सगळ्यांना? म्हणजे सोमवारी ना मला आमचं सॅटर्डेला एक फॅमिली फंक्शन आहे. त्यामुळे मी बाहेर असणार आहे. सोमवार रात्री यायला उशीर होईल. मग सोमवारचा वर्ग जर उद्या घेतला तर जमेल का तुम्हाला? मला फक्त अंगठ्याने सांगा. चालेल का? तुम्ही उद्या असाल सगळेजण 6 वाजता? असाल ना? ठीक आहे. मग उद्या आपण 6 वाजता भेटूया. मी सरांशी बोलून घेते आणि मग तसा ग्रुपवर मेसेज पण टाकते की उद्या आपला वर्ग असणार आहे म्हणून. मग उद्या आपण सूर्यनमस्कार घेऊ. कारण की जे नवीन सूर्यनमस्कार पहिल्यांदा करणार आहेत तर त्यांना मे बी बॉडी पेन होऊ शकतो. तर तो तुमचा सॅटरडे जर तुम्ही उद्या सूर्यनमस्कार केले तर मे बी संडे पर्यंत तुमचा तो थोडासा बॉडी पेन कमी होऊ शकतो. जे नवीन जे करणार आहे सूर्यनमस्कार त्यांच्यासाठी. तर उद्या आपण भेटूया सकाळी 6 वाजता. मी ग्रुपवर तसा मेसेज पण टाकते. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद सहकार्याबद्दल. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस.